जिल्ह्यात हेली प्लांट जो येणार आहे 4,250 कोटी रुपयाचा, त्याबाबत संभ्रम आहे. उद्योग मंत्र्यांचं वेगळं वक्तव्य येत आहे की मला माहीत नाही की असा काही प्लांट येतोय. आणि अशोक चव्हाणांनी ट्विट केलेलं आहे की हा प्लांट लवकरच इथं सुरू होणार आहे. काय सर? राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचा एमओयू केलेला आहे आणि तो एमओयू झालेला असल्यामुळे नक्कीच तो प्रोजेक्ट नांदेड जिल्ह्यात येईल. उद्योगमंत्र्यांना का माहित नाही की इथे प्रोजेक्ट येणार आहे? एमओयू हे सगळे मुख्यमंत्री करत असतात, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो एमओयू झालेला आहे. लवकरच त्यांच्याबरोबरच चर्चा करून ज्यावेळेस जागेचे अलॉटमेंट हे ते असेल त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा होईल. त्याची करार हा झाला तेव्हा दावोसमध्ये करार झाला असं सांगण्यात आलं होतं आणि दावोसमध्ये मुख्यमंत्री आणि उदय सामंत दोघंच होते. असं नसतात. प्रत्येक ठिकाणी आता कित्येक संभाजीनगरचे करार होतात, प्रत्येक ह्याला आपण उपस्थित राहावं असं नसते. काही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होतात, इंडस्ट्री सेक्रेटरीच्या उपस्थित होत असतात. तसा तो झालेला आणि त्याच्यात काही असं संभ्रम निर्माण करण्याचा काही विषय नाहीये. मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात, त्याच्यामुळे नक्कीच तो प्रोजेक्ट तिकडे येईल. उदय सामंतांना माहित नाही का? माहित असेल त्यांना, आता मला माहित नाही, मी त्यांना विचारीन, त्याच्याशी चर्चा करीन. पालकमंत्री म्हणून तुम्ही नांदेडकरांना काय दिला असा देणार हेली प्लांट? हा प्लांट आला नक्की रोजगार निर्मिती होईल आणि अनेक म्हणजे प्रोजेक्ट हे बघा कसं असते, शेवटी कुठल्याही शहराची इकॉनॉमी कधी वाढते तिकडे इंडस्ट्री. आज मुंबई का श्रीमंत आहे कारण की तिकडे नाही. तसं छत्रपती संभाजीनगर आमचं काय उद्योजक म्हणून तसेच तिकडे नांदेडला उद्योग आले तर नक्कीच नांदेडचे पण विकास होईल. ठीक आहे. विधान परिषदेचे आमदार आहेत हेमंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की जवळपास 150 तरुणी जे आहेत ते 2 वर्षामध्ये नांदेडमधून पळून त्यांचं धर्मांतरण करण्यात आलेलं आहे. आणि हा प्रश्न त्यांनी थेट अधिवेशनात उपस्थित केला होता. पालकमंत्री म्हणून आपण काय माहिती घेतली? काय नाही, आम्ही मागे 8 दिवसापूर्वी शहराची पोलीस डिपार्टमेंटची बैठक घेतली. त्या पोलीस डिपार्टमेंटच्या बैठकीमध्ये आम्ही मध्ये जे थोडे लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होता या सगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आहे. एसपींना आम्ही डायरेक्शन दिल्यात की यामध्ये कडक कारवाई केली पाहिजे. पण जे हेमंत पाटलांनी सांगितलं त्याचा काही पुरावा असेल तर त्यांनी द्यावा. नक्कीच आम्ही त्याच्यात पण कडक कारवाई करू. सत्यता नाही का त्यांच्यामध्ये ते जे बोलले ते? मला माहित नाही, मी चेक करीन. पोलिसांची बैठक घेतली ना, त्या बैठकीत तसा उल्लेख कुठे आला नाही. बच्चू कडे शिवसेनेत जात आहेत, काय सांगा? धन्यवाद.